दोन स्पर्धक शेवटचे राहिलेले आहेत. आता बोलणारा स्पर्धक कोड क्रमांक 71 प्रांजल कुलकर्णी. या व्यतिरिक्त कोण अजून असं आहे का ज्याचं नाव घेतलं नाही किंवा ज्याचं नाव राहिलं आहे? ठीक. श्रोते नमस्कार. एका हॉटेलमध्ये धोतर आणि बंडी घालून डोक्याला मुंडासं गुंडाळून दोन जिगरी दोस्त येतात. हॉटेलवाला 35 भाकऱ्यांची ऑर्डर देतो आणि प्रत्यक्षात 2-4 भाकऱ्या कुस्करून वाढतो. मग हे जिगरी मित्र भाकरी आणि रस्सा वरपायला सुरुवात करतात आणि बॅकग्राऊंडला शब्द घुमायला लागतात. सुका पाटील मोठा राकेश. सुका पाटील इंस्टाग्रामवर इतका ट्रेंडिंग झाला की हॉटेलवाले त्याला जेवायला बोलून आबाळ हाणायला लागले, ग्राहकांना आकर्षित करायला लागले. खरं तर हा आपल्या आजोबांच्या वयाचा माणूस, पण बोलायला लागला की आपला मित्रच वाटायला लागतो. बोलतानाच ते त्याचं बोलण्यातलं मित्रत्वाचं देखणे पण लपून राहत नाही. पण सुका पाटील खरंच 35 भाकऱ्या खाऊ शकतो का, की आपली दिशाभूल होते? आबाळ हाणायची माहिती आबाळ न हाणता, कोणतीही दिशाभूल न करता सांगते, निवांत ऐका. तसंही तुम्हाला कुठं 35 भाकऱ्या खायला जायचं? नमस्कार, मी फार फार तर 1.5 भाकरी खाऊ शकणारी प्रांजल कुलकर्णी आपल्यासमोर विषय मांडते. कोणतीही दिशाभूल देखणी असावी लागते. एखादी बरोबर वाटणारी पण चुकीची अर्धवट माहिती देऊन लोकांना चुकीच्या गोष्टी घडवण्यासाठी प्रोत्साहित करायचं. सुंदरतेच्या मागे लपलेली कुरूपता दिसू द्यायची नाही. कधी कधी एकाच माणसाची तर एकाच वेळेला अनेक माणसांची फसवणूक करायची. या सगळ्या गोष्टी फक्त शिकल्या सवरलेल्या पुण्यातच घडतात असं नाही, तर महाराष्ट्र, भारत आणि जगभर अशा गोष्टी घडताना पाहायला मिळतात. युनायटेड किंगडम मधील डस्टन लॉ यांना त्यांच्या बिझनेसमध्ये इतका लॉस होतो की त्यांना स्वतःचं घर विकायची पाळी येते. मग ते स्वतःचं घर विकायलाच टाकतात तेव्हा लोक घ्यायला तयार असतात, पण लोक म्हणतात की हे घर महाग आहे. मग त्या घराची किंमत 10 करोड रुपयांवरून 5 करोड रुपयांवर आणली जाते, तरीही कुणी हे घर घ्यायला तयार होत नाही. मग तिथे लावलं जातं कुरापती डोकं आणि 10 करोड रुपयांचं घर विकण्यासाठी फक्त 150 रुपयांचं लॉटरीचं तिकीट काढलं जातं. आणि अशी तगडी मार्केटिंग केली जाते की 10 करोड रुपयांचं घर घेण्यासाठी 150 रुपयांचं तिकीट घेण्यासाठी 10 लाख लोक हे लॉटरीचं तिकीट विकत घेतात. एका गरीब महिलेला ही लॉटरी लागते आणि डस्टन लॉकडे 15 करोड रुपये जमा होतात. उगीच म्हणतात का, कोणतीही दिशाभूल देखणी असावी लागते. मित्रांनो, खरं तर ही एक कला आहे. ती सकारात्मक पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी वापरली तर चांगलीच आहे. उदाहरणार्थ, वॉशिंग पावडरच्या जाहिरातीमधील दूध सी सफेदी निर्मा से आये असं म्हणणाऱ्या हेमा, रेखा, जय और सुषमा आम्ही स्वीकारल्याच ना. कात्रजचा घाट दाखवणे, पेडगावचे शहाणे या म्हणी याच सकारात्मकतेतून आलेल्या आहेत. तर मुळात कुरूप असणारी शूर्पणखा सुंदर आणि देखण्या स्त्रीचं रूप घेऊन लक्ष्मणाला लग्नाची मागणी घालते ना, ही झाली त्याची वाईट बाजू. कॉस्मेटिक इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री मोठ्या का झाल्या? तर भपका पाहिजे. कारण आपण सर्वजण बाह्य सौंदर्याला भुलत असतो आणि ही सगळ्यांची मानसिकता आहे. म्हणूनच कोणतीही दिशाभूल ही देखणी असावी लागते. हा फक्त वक्तृत्वाचा विषय नाही, तर हा एक मूलभूत सिद्धांत आहे. मध्यंतरी 16% आकर्षक व्याजापोटी अनेकांनी आपले पैसे स्कीममध्ये गुंतवले. खरं तर इतकं व्याज देणं शक्य नव्हतं, साधी गोष्ट होती, पण लक्षात घेतली गेली नाही. खरं तर माणसाचा शिक्षणाचा उपयोग माणूस कमी करतोय की काय असं वाटायला लागलं आहे. आता कॉलेजच्या प्रोफेसरपेक्षा मटक्यातील प्रोफेसर श्रेष्ठ वाटायला लागला तर असंच होणार ना. 1990 ते 95 मध्ये महाराष्ट्रात प्रत्येक घरावर 3 फुले आल्या, तर कर्नाटकात नाळीक बा म्हणजे उद्या या असं लिहिलं जाऊ लागलं. ओ स्त्री कल आणा ही आयडिया याच हाकामारीवरून घेण्यात आली. एका साध्या आयडियावरून बॉलिवूडमध्ये चित्रपट काढला जातो, म्हणजे काय लेवलचं भूत असेल बघा. आज या हाकामारीच्या गोष्टी सांगणारे चिक्कार कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतील, पण हाकामारीला पाहिलेला एकही जण भेटणार नाही. मग प्रश्न असा पडतो की हाकामारी जर अस्तित्वातच नव्हती तर मग आवाज कोण द्यायचं? तर याचं उत्तर आहे चोर. कारण चोरी करताना अडथळा निर्माण होऊ नये आणि निर्माण झाला तरी पण त्यातून सुटका व्हावी म्हणून हाकामारी नावाचं देखणं भूत निर्माण केलं होतं. आज आपण आपल्या समाजामध्ये पण पाहतो की प्रत्येकाला साखरेची गोळी आवडत असते, कडू सत्व मात्र कोणालाच नको असतं. आणि म्हणूनच आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली जीवन पद्धती या बाबतीतही असाच प्रकार चाललेला आहे. आजचं जीवन, आजचं जगणं हे इतकं वरवरचं आणि दिशाभूल करणारं होत चाललेलं आहे की आपल्या सगळ्यांची मती कुंठित करून टाकून मास हिप्नोसिसचा प्रकार आपल्या सभोवती घडतोय की काय असं वाटणं इतकं परिस्थिती निर्माण झालेली आहे. पत्त्यांची खेळी तुमची गुळातुपाचे बोलणे, पत्त्यांची खेळी तुमची गुळातुपाचे बोलणे, साराच भूलभुलैया आणि स्वप्ना सवे डोलणे. वाऱ्यावरची वरात तुमची सारे करून घेता कबूल, शहाण्याने समजावे इथे होती तुमची दिशाभूल.
आणि आपल्या सर्वाला या दिशाभुलीमधून वाचायचं असेल, आज आपल्या आजूबाजूला अनेकांनी जे योजनांच्या माध्यमातून हरण चालवलेले आहे त्यापासून वाचायचं असेल, तर आजच्या काळात आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून अंतःशक्तीचा, मनशक्तीचा शोध घेऊन त्याच्याशी तादात्म्य पावता आलं पाहिजे आणि प्रत्येकाला हे तादात्म्य पावता येऊन या भूलभुलैयाच्या जगातून पार होता यावं, इतकाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.